नवनाथ टाकीचं काम झालं पाहिजे, घरकुलचे हप्ते नाल्या स्वच्छता काम झालंच पाहिजे, नाल्याचं काम झालंच पाहिजे, घरकुलचे हप्ते पडायलाच पाहिजे, पाण्याची टाकी झालीच पाहिजे, स्वच्छता झालीच पाहिजे, नाल्याचे काम झालेच पाहिजे, सगळे हप्ते नाल्याचे काम टाकीचं पाणी काम पाणी आमचा मिळालंच पाहिजे, टाकीचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे, घरकुलाचे हप्ते आम्हाला पाहिजे, घरकुलचे हप्ते आम्हाला पाहिजे, आमची स्वच्छता नाल्याचं काम आमच्या चौकात गिरीन चौकात आम्हाला घरकुलचे आपले नाल्याचं पाणी आम्हाला घाण स्वच्छता सगळे येऊ लागले झालंच पाहिजे, स्वच्छता होईल पाहिजे, घरकुलाचे हप्ते नाले साफसफाई नवनाथ पाणी टाकीचे पाणी घरकुलाचे हप्ते नाले साफसफाई पाणीचे टाकीचे काम पूर्ण झालेले आहे तरी ते पाणी मिळालंच पाहिजे, हक्काचं पाणी नाले साफसफाई घरकुलाचे हप्ते पाणी टाकीचे काम झालेले आहे, पाणी नाले साफसफाई हक्काचे पाणी घरकुलाचे हप्ते नाले साफसफाई हक्काचे पाणी व्हिडिओ घेऊ का? माझं YouTube चॅनल आहे. आपल्यासोबत पैठण शहरातील नेहरू चौक वार्डातील काँग्रेसचे माजी नगरसेवक हसनुद्दीन कटारे साहेब आहेत. कटारे साहेब, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या नेतृत्वात आज नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आपण सार्वत्रिक उपोषण करत आहात, आमरण उपोषण करत आहात. या संदर्भात आपल्या मागण्या काय? आज पैठण नगर परिषद कार्यालयासमोर काँग्रेस पक्षातर्फे व शहराचे अनेक समस्या आहे. मुख्य समस्या शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये नवनाथ टाकी परिसरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये जीवन प्राधिकरणातून 5 लाख लिटरची मुख्य भव्य अशी टाकी उभारण्यात आलेली आहे. ते काम पूर्ण झालेलं आहे. भरणार लाईन सुद्धा झालेली आहे, अंतर्गत लाईन सुद्धा झालेली आहे. परंतु नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे, नियोजनाच्या अभावामुळे जनतेला त्याचा फायदा घेता येत नाही, लोकांना पाणी मिळत नाही. आमची मुख्य मागणी आहे की नवनाथ टाकीच्या पाणीचा पुरवठा सुरू करण्यात यावे. दुसरा विषय असा आहे, शहरामध्ये अनेक घरकुलचे योजनेमार्फत नगरपालिका योजना राबत आहे. तर अनेक लोकांनी घरचे जे फॉर्म भरलेले त्यांना घरकुलचे मंजुरी झालेली आहे. काही लोकांना 1 हप्ता भेटलेला आहे, काही लोकांना 2 हप्ते भेटलेले, काही ना काय मिळालेच नाही आहे. आणि नवीन सुद्धा जे तर फॉर्म भरण्यात आलेले त्यांच्या बाबतीत काही त्यांना मंजुरी भेटलेली, बांधकामाची परवानगी भेटलेली, परंतु हप्ते त्यांना काही पडलेले नाही. आमची दुसरी मागणी अशी आहे की तत्काळ हप्ते जे काम झालेले त्यांचे हप्ते टाकण्यात यावे.
शासनाकडून पैसे निधी उपलब्ध झालेली आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे पैसे सुद्धा इथे शिल्लक आहेत. आम्हाला मुख्याधिकाऱ्याला विनंती करायची आहे आपण पाठपुरावा करून जेणेकरून हे लोकांचे हप्ते टाकण्यात यावे. तिसरा विषय स्वच्छता. शहरामध्ये अनेक ठिकाणी जगा सगळे नाल्या तुंबलेले आहे. जगा ठिकाणी घाण पसरलेली आहे. डुकराचा सुरजोळाट आहे आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. विशेषतः प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 मध्ये पूर्ण नाल्या भरलेले आहे. सगळे नाल्याचा जो तो उपसा करून विल्हेवाट लावण्यात यावे अशी आमची मुख्य मागणी आहे. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.